तेव्हा गाईस एवढी मोठी सुरमई आहे, 1.5 किलो देतोय मी कापून. फोटो नाही काढत आहे, व्हिडिओ काढतोय युट्यूबला व्हिडिओ. तर गाईस बघा, आज आपल्याकडे एवढी सर्व मच्छी आहे. फळा बघा तुम्हाला भरलेला दिसत असेल. तर इथं सर्व बघा, ही कोळंबी छोटी, ती मोठी, लाल कोळंबी, ती मोठी कोळंबी, हे दोघी सेम आहे. शिंपल्या आहे, पॉम्पलेट आहे, भारीवाले बघा, मोठं मोठं पॉम्पलेट आहे, मस्त. हलवे आहेत ते बघा, त्या सुरमई आहेत छोट्या, तिकडं मोठी सुरमई आहे, इकडं बांगड्या आहेत बघा, आणि हे बोंबी. तर आपल्याकडे एवढी सर्व मच्छी आहे बघा आज पूर्ण. आणि मार्केटमध्ये बघा आता हळूहळू कस्टमर यायला स्टार्ट झालेत. आता पाऊस चालू झालेला आहे आणि काय प्रत्येक वेळेस होतो, जेव्हा पण कस्टमरचा टाइम झाला तेव्हाच पाऊस येतो. तर आता काय करू शकत नाही, पावसाचे दिवस आहे. तर अख्खे ठेव, 2 पीस करू. 2 पीस. अंडे देऊ, अंडे मला माहित नाही व्हिडिओ कसा आलाय. मामीच्या हातामध्ये फोन दिलेला, आता बघू मामीने व्यवस्थित काढलाय का नाही व्हिडिओ. हा चालेल. पाऊस तर गेलेला आहे, मी ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर गाईज आता मोठी सुरमई कापणार आहे बघा मी. सुरमई बघा किती मोठी आहे, एवढी मोठी सुरमई कापणार आहे. 1.5 किलो द्यायचे आहे दादांना, आपले नेहमीचे कस्टमर आहे. तेव्हा गाईज एवढी मोठी सुरमई आहे, 1.5 किलो देतोय मी कापून. असा व्हिडिओ काढते व्हिडिओ. क्या 500 में आएगा. जवळून घ्या थोडा, सर्व पीस वांग पुढे झालं पाहिजे. पीस बरोबर आहे ना असे. दाखव थोडं पुढं. विचार किती तू सांगायचं असतं. 500 किलो. तुम्ही बघितले असेल किती मोठी सुरमई कापली मी. हे असेल 3-3.5 किलोची सुरमई होती ती, त्यांना 1.5 किलो दिली. पूर्ण 2000ची झालेली, त्यांना कमी करून दिले, अजून 200 रुपये डिस्काउंट दिले. सुरमई जाम भारी होत्या, ताजीच्या सुरमई होत्या, पॅकिंगची नाही. त्यामुळे थोडी मच्छी मागणार तर स्वस्त असते. 1000 रुपये किलो, 1100-1200, 1300 रुपये किलो चालू आहे भाव. दात बघा सुरमईचे दात किती डेंजर असतात. हा दात जर लागला ना गाईज रात्री तापच येतो. हा तुम्ही पण आले व्हिडिओ मध्ये. आणि वातावरण बघा किती भारी झालंय, ऊन आलंय मस्त, हलका हलका एकदम मस्त आहे. समोरच आपला महालक्ष्मी मॉल आहे बघा गाईज. मम्मी आता बघा आले घरून, आल्याबरोबर मम्मी बसले पापलेट कापायला. बघा गाईज पापलेट 1 किलो पापलेट दिले बघा. 1 किलो मध्ये किती आल्या, 1 2 3 4 5 6 आणि मोठ्या मोठ्या गाईज पापलेट आहे या. 1 किलो मध्ये 6 पापलेट आल्या. फ्राय साठी कापताय बघा, अशा फ्राय साठी. आता काय नाही
दादा 500 रुपये किलो आहे. गाईज मच्छी बघा किती भारी दिसते आपली, एकदम मस्त. हा तर आता मम्मी कापते बांगडे. पण ताज्याचे बघा, पॅकिंग वाला नाही, तुम्ही खाल्ल्यावर माहिती पडेल. दगडावाली बांगडे ना ते कडकचे. कडक बांगडा तो पॅकिंग वाला नाही दादा. 500 किलो 400 ला काय किलो नाही करत. तर परत मम्मी पापडा कापते बघा 1 किलो. दादा काय देऊ? ती 500 ला किलो आहे, ती 600 ला किलो आहे, ती 1000 ला किलो आहे मधली. कुठली देऊ? पापलेट लेके जाओ, एकदम मस्त पापलेट आहे. तर गाईज आता देतोय बघा 1 किलो ही वाली कोळंबी. व्हिडिओ काढतोय व्हिडिओ. 100 ला एक आहे, 200 ला 3 आहे शिंपल्या. हॅलो हा हॅलो हे तिकडे साफ करायला दे मामीकडे. गाईज आता मम्मी बघा कापते सुरमई. सुरमई कापते अर्धा किलो. गाईज मला वाटतं आज मी इकडून तिकडून चक्रच मारणार आहे फक्त. कौन सा वाला तो? आगे वाला. वजन कर. हा झाली. गाय छोटू बघा, छोटू खातोय बिर्याणी बघा. यो सेट माणूस आहे, याला घरून डब्बा येतो पार्सल. याला शाळेत जायचं आहे. खा बोललो तर बघा गाईस, लहान मुलांचं जेवण बघा. बस एवढंच घेतलंय, 2 पीस घेतलंय आणि खात आहे. हा बॉटल सेटला बॉटल बी दो पाणी. घरी खात नाही तो, त्याला बाहेरचं खायला पाहिजे, समोसा वडापाव. हा खा तू. हे वाले देव, हे घे आंबे. 2 हलवे गाईस. रूम कार्ड चांगला. 500 ला 2 हलवे. आहे ना तांबा. पीस बघा गाईच, काजू कतली पीस बोलता त्याला बघा. काय बोलला? हाय अजून टाइम आहे, 20 मिनिटं बाकी. अजून 20 मिनिटं खाऊन घे ते पीस. का तेवढं संपवून टाकतो पीस. हा 2 मिनिटं बसलेलो गाईस, परत बोलवलं मला. असं पण देत नाही. ही 500 ला किलो आहे ताई, ती 1000 रुपये किलो आहे, ती 600 रुपये किलो आहे. तर आता मी आलो इथं कोयत्याला धार लावायला बघा. अशी धार लावतात आमच्या मार्केटमध्ये धारवाले काका आहे. मम्मी बघा आता नवीन पद्धतीने हलवा कापते, मधून शिकते. असं छोटे छोटे पीसेस. कोळंबी 500 किलो आहे, 600, 1000 रुपये, ते 1000 आहे. पीस बघा गाईस, किती भारी पीस आहे हलव्याचे. गाईस मम्मी कापते बघा आता मोठी सुरमई जी इथं होती ना, ती वाली सुरमई कापते मम्मी. कोंबडी 200 ला वाटत. बघ काय काय अजून पातळ धरू. हा 700 ला वाटत.
बघा गाईस सुरमई ही भारी आहे, एकदम लाल लाल पीस आहे पूर्ण सुरमईचे. मी पण गाईस अशीच सुरमई कापली, एकदम लाल लाल. गाईस जास्तच दिली अर्धा किलो पेक्षा. जाड piece आलं पाहिजे. तर आज मी पण मोठी सुरमई कापली आणि मी भरपूर दिवसानंतर मोठी सुरमई कापली आहे. जास्त नाही तर मी छोट्या मच्छीच कापतो, जास्त मोठी मच्छी कापत नाही. भरपूर दिवसानंतर मी मोठी सुरमई कापली. तर गाईज आता दुकान बंद करायचा टाइम झालाय आमचा. बघा मार्केट पूर्ण खाली झालंय, सर्व दुकान बंद करून जात आहे घरी. आणि बर्फ पडायला बर्फ सांगून आलोय मी. आणि आज पण मच्छी जाम भारी होती, फक्त थोडी महाग होती. ताज्याची मच्छी आहे ना, थोडी महागच असते. तर मार्केट चालू झालं ना, 1-2 महिन्यामध्ये चालू होणारच आहे मार्केट. तेव्हा स्वस्त असणार मच्छी आणि मोठमोठ्या मच्छ्या असणार आहे, जसं कुपा, रावत, चिताडा, घोल, ताम, त्यावेळेला मच्छ्या असणार आहे भारी भारी. तर पुढचे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. तर मार्केट चालू होऊ द्या, मग अजून भारी भारी येणार मच्छी. बस आजचा ब्लॉग एवढाच होता. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.